नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वी विषय गणित यातील 6वं प्रकरण जे आहे बैजिक राशींचे अवयव, त्यातील ए घन अधिक बी घनचे अवयव कसे पाडायचे ते आपण पाहणार आहोत. तर ए घन अधिक बी घन याचे अवयव, याचं सूत्र आहे ए अधिक बी. इथं अधिक असेल तर इथं अधिकच घ्यायचं आहे, ए अधिक बी, आणि पुढच्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग या सूत्रानुसार आपल्याला पाडायचे असतात. ए घन अधिक बी घन. आता ए घन बी घन फक्त ह्या तुमच्या संख्या बदलतात किंवा वेगळं चल असतं. म्हणजे इथं दोघांची बेरीज अधिक पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. आता या सूत्रानुसार किंवा आपल्याला या ए घन अधिक बी घनचे अवयव पाडण्याचं जे सूत्र आहे त्याच्यावरनं आपल्याला सराव संच 6.2 सोडवायचा आहे. तर बघूया पहिला प्रश्न, अवयव पाडा. एक्स घन अधिक 64 वाय घन. आता एक्स घन आहे असंच येणार अधिक 64 वाय घन. आता याचं रूपांतर आपल्याला ए घन अधिक बी घनमध्ये करायचं आहे. म्हणजे एक्स घन अधिक 64 वाय घन याचं रूपांतर आपल्याला या सूत्रात करायचं आहे, ए घन अधिक बी घन. मग इथं आपण बघायचं की 64 कोणत्या संख्येचा घन आहे, तर 4चा घन आहे. कारण तुम्हाला माहिती आहे 4 गुणिले 4 गुणिले 4, जर तुम्ही 4 गुणिले 4 गुणिले 4 केलं तर 4 चौक 16, 16 चौक 64, म्हणजे 4चा घन आहे. मग आता इथं लिहिताना 4 आणि वाय घन हा वायचा घन आहे, म्हणजे 4 वायचा घन आहे. अशा पद्धतीने आधी आपल्याला रूपांतर करून घ्यावं लागतं आणि मग सूत्र वापरणं अगदी सोपं आहे. पहिल्यांदा काय आहे, दोघांची बेरीज, या दोन्ही संख्यांची बेरीज म्हणजे एक्स अधिक 4y. कारण इथं आपण एक्स हा ए मानला, 4y हा बी मानला आहे. इथं हे कंसातच टाकायचं आहे. पुढच्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरे पद ए बी, म्हणजे मग वजा ए इथं काय आहे एक्स गुणिले 4y आहे, असंच पहिल्या स्टेपला आधी लिहून घ्यायचं आहे आपण, अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. दुसरं पद आहे 4y वर्ग, 4y कंसाचा वर्ग, आणि इथं हे चौकोनी कंस करा, आणि इथं हा गोल कंस आलेला आहे. मग आता पहिला कंस आहे तसाच राहणार आहे, त्यात काही बदल होणार नाही. आता इथं जिथं वर्ग आहे तिथं वर्ग करायचा, जिथं गुणाकार आहे तिथं गुणाकार करायचा. एक्स वर्ग वजा, आता इथं 4 आहे, 4 एक 4 गुणिले XY म्हणजे 4XY अधिक, आता याचा वर्ग करायचा आपल्याला. 4yचा वर्ग करताना दोन्ही संख्यांचा वर्ग करायचा, म्हणजे 4चा पण आणि yचा पण. मग 4चा वर्ग 16 आणि yचा वर्ग y वर्ग, म्हणजे 4yचा वर्गाला 16y वर्ग. म्हणजे आपल्याला अवयव मिळालेले आहेत एक्स घन अधिक 64y घन बरोबर एक्स अधिक 4y एक्स वर्ग वजा 4XY अधिक 16y वर्ग. पुढचं दुसरं गणित घेऊया. 125 पी घन अधिक क्यू घन. फक्त इथं तुम्हाला त्या संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्या कोणत्या संख्येचा घन आहे हे फक्त ओळखता आलं पाहिजे. आणि त्यासाठी तुमचे जर एक 5, 6, 7पर्यंत घनपाठ असतील तर किंवा 9पर्यंत 10पर्यंत की आपल्याला सहज लक्षात येतं. आता 125 हा 5चा घन आहे, कारण 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25 आणि 25 5 125. म्हणजे इथं लिहिताना आपल्याला 5p कंसाचा घन करावा लागेल. म्हणून 5चा घन 125, पीचा घन पी घन अधिक क्यू घन. आता झालं या सूत्रात आपलं ए अधिक बी घनच्या स्वरूपामध्ये इथं रूपांतर झालं. आता हे आपण सोडवणं अगदी सोपं आहे. पहिल्या दोन्ही संख्यांची बेरीज म्हणजे इथं 5p अधिक क्यू. पुढच्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 5pचा वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरे पद, म्हणजे इथं
5p गुणिले q अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, म्हणजे दुसरं पद आहे इथं क्यूचा वर्ग, बरोबर पहिला कंस आहे तसाच 5p अधिक q, 5pचा वर्ग 25p वर्ग वजा 5 1 5 p गुणिले q pq अधिक क्यूचा वर्ग. हे दोन अवयव आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे फक्त आपण आता उत्तरात लिहायचं आहे 125p घन अधिक q घन बरोबर. याचे अवयव आहेत 5p अधिक q 25p वर्ग वजा 5pq अधिक q वर्ग. म्हणजे या सूत्रामध्ये फक्त तुमचं महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो की तुमचं सूत्र पाठ असलं पाहिजे. सूत्र पाठ असेल ना तर त्यावरनं आपल्याला ही उदाहरणं सहज सोडवता येतात. पुढचं उदाहरण घेऊया. तिसरं उदाहरण. आता दोन उदाहरणांमध्ये फक्त दोनच ठिकाणी संख्या होत्या, एका ठिकाणी फक्त चल होतं. म्हणजे एक ठिकाणी संख्या आणि एक ठिकाणी चल, तर दोन्ही ठिकाणी संख्या दिल्या आहे. काय हरकत नाही, त्याप्रमाणेच आपल्याला हे उदाहरण सोडवायचं असतं. आता 125 हा 5चा घन आहे आणि के घन हा केचा, म्हणजे 125 के घन हा 5Kचा घन आहे अधिक 27 हा कुणाचा घन आहे तर 3चा, 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, म्हणजे 3चा घन आहे. मग 3mचा घन, 27m घन हा 3mचा घन आहे. म्हणजे आपण a घन अधिक b घनमध्ये रूपांतर केलं. मग आता त्याचं सूत्र काय आहे की दोन्ही पदांची म्हणजे पहिलं आणि दुसरं पद या दोन्ही पदांची पहिल्या कंसामध्ये बेरीज 5K अधिक 3m, पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरे पद, म्हणजे AB आहे त्या ठिकाणी, तर 5K गुणिले 3m आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 3mचा वर्ग. आता हा कंस फक्त आपल्याला सोडवायचा आहे. पहिला कंस आहे तसाच येणार, यात बेरीज वजाबाकी होत नाही. 5K अधिक 3m, कारण हे विजातीय पद आहेत. आता 5Kचा वर्ग 25K वर्ग वजा, आता इथं सहगुणक दोन्ही ठिकाणी असेल त्यांचे गुणाकार करा संख्यांचा, 5 त्रिक 15 KM अधिक 3mचा वर्ग म्हणजे 9m वर्ग. तर हे फक्त आपण उत्तर प्रत्येक गणिताला लिहायचं आहे. 125K घन अधिक 27m घन याचे अवयव आहेत 5K अधिक 3m, 25K वर्ग वजा 15KM अधिक 9m वर्ग. पुढचं चौथं उदाहरण घेऊया. आता या चौथ्या उदाहरणामध्ये आपण इथे 2 दिलेला आहे. 2 तर कोणत्या संख्येचा घन नाही आहे, 432 पण कोणत्या संख्येचा घन नाही आहे. म्हणजे इथं हा 2 आणि 432मध्ये 2 हे सामायिक अवयव आहेत. म्हणजे आपण इथे निरीक्षण करायचं आहे की आपल्याला जर डायरेक्ट इथं जसं 125 हा 5चा घन होता, 27 हा 3चा घन होता, तसं इथं नाही आहे. मग इथे निरीक्षण करायचं आहे आपण. आता इथं 2 हा सामायिक अवयव आहे, तो आपण आधी बाहेर लिहून घेऊया. मग 2 बाहेर लिहिला, इथं राहिला l घन अधिक, मग 432ला 2ने भाग द्या, बेदुणे किंवा तुम्ही इथं बाजूलासुद्धा करून लिहू शकता. 432ला आपण 2ने भाग दिलं, बे 1 बे, बेदुणे 4, 3ला भाग दिला, बे 1 बे, 1 उरला, बेसक 12, म्हणजे 216m घन. याचं रूपांतर आलं l घन अधिक 216m घन. मग आता पुन्हा आपल्याला या ठिकाणी पुढची स्टेप लिहावी लागेल की l घन अधिक, आता 216 हा कुणाचा घन आहे तर 6चा, 6mचा घन आहे. आणि हा 2
या दोघांना इथं सामायिक अवयव आहे. म्हणजे इथं लिहिताना आपल्याला हा 2 प्रत्येक वेळेस लिहावा लागेल, कारण हा 2सुद्धा अवयव आहे. मग 2 आता हे ए घन हा एल आहे, हा ए घन अधिक बी घन सूत्र तयार झालं. आता इथं पहिल्या कंसामध्ये या दोन्ही पदांची बेरीज म्हणजे एल अधिक 6m. इथं कुठेही वर्ग घन नाही हे लक्षात ठेवा. नंतर पुढचं आहे एल घन. एल घन म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, वर्ग ए वर्ग, ए अधिक बी ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग असं सूत्र आहे. म्हणजे इथे एल वर्ग येणार वजा ए बी म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार एल गुणिले 6m, एल गुणिले 6m अधिक 6mचा वर्ग 2. आपण हा बाहेर काढला आहे तसाच. आता हे ए घन अधिक बी घन या सूत्रामध्ये रूपांतरित झालं, म्हणून आपण इथं दोन्ही पदांची बेरीज म्हणून एल अधिक 6m अधिक एल वर्ग वजा ए बी म्हणजे एल गुणिले 6m अधिक बी वर्ग म्हणजे 6mचा वर्ग. आता हा कंस आपल्याला सोडवायचा आहे. 2 कंसात एल अधिक 6m कंसात एल वर्ग, इथे गुणाकार 6 × 6 LM अधिक 6 × 6 36, 6mचा वर्ग 36m वर्ग. इथे गोल कंस करा. 2 एल घन अधिक 432m घन हे आपल्याला दिलेलं गणित आहे, म्हणून तेच लिहायचं आहे. आणि त्याचे अवयव आहेत 2 कंसात एल अधिक 6m पुढच्या कंसात एल वर्ग वजा 6LM अधिक 36m वर्ग. पुढचं 5वं उदाहरण घेऊया. 24 ए घन अधिक 81 बी घन. आता 24 हा कोणत्या संख्येचा घन नाही आहे, 81सुद्धा कोणत्या संख्येचा घन नाही आहे. पण जर आपण थोडा विचार केला इथं तर हा 8 गुणिले 3 आहे, 8 त्रिक 24 म्हणजे 8 हा 2चा घन आहे. आणि 81 म्हणजे 27 त्रिक 81 होतं. 27 पण 3चा घन आहे, 8 हा 2चा घन आहे म्हणजे आणि हा 3 इथं सामायिक अवयव आहे. हे पाढेपाठ असतील तर पटकन आपल्या लक्षात येतं. म्हणजे 3 इथं सामायिक अवयव आहे. मग इथं आधी आपल्याला 3 बाहेर लिहून घ्यावा लागेल. मग 3ने आपण इथं हा 3 गेला, इथं शिल्लक राहिला 8 ए घन अधिक इथला हा 3 आपण बाहेर लिहिला आहे, इथं शिल्लक राहिला 27 बी घन. म्हणजे पुन्हा त्याचं रूपांतर आपल्याला ए घन अधिक बी घनमध्ये करावं लागेल. हा 3 आहे तसाच लिहा. नंतर 8 हा 2चा घन आहे, ए घन हा एचा घन आहे म्हणून 2aचा घन अधिक 27 बी घन हा 3bचा घन आहे. आणि या दोघांचा सामायिक अवयव हा 3 आहे. म्हणजे इथं आपल्याला सोडवताना हा 3 नंतर मग ए घन अधिक बी घन सूत्रानुसार ए अधिक बी म्हणजे या दोन्ही पदांची बेरीज 2a अधिक 3b. पुढच्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग, पहिलं पद आहे 2a, 2aचा वर्ग वजा ए वर्ग वजा ab, ab म्हणजे दोन्ही पदांचा गुणाकार. मग 2a गुणिले 3a अधिक b वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग, b कंसाचा वर्ग बरोबर 3 कंसात 2a अधिक 2a अधिक 3b 2aचा वर्ग 4a वर्ग वजा बेत्रिक इथे बी आहे बेत्रिक 6ab अधिक
3b वर्ग 9b वर्ग. हे दोन अवयव आपल्याला मिळालेले आहेत. आता उत्तर लिहूया आपण. 24a घन अधिक 81b घन बरोबर 3 कंसात 2a अधिक 3b 4a वर्ग वजा 6ab अधिक 9b वर्ग. पुढचं 6वं उदाहरण आहे y घन अधिक 1/8y घन. आता इथं आपल्याला अपूर्णांक दिलेत, पण अपूर्णांक जरी दिलेले असले तरी आपण हा a आणि हा b मानायचा आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. आता याचं रूपांतर आपल्याला a घन अधिक b घनामध्ये करायचं आहे. आता y घन आहे तसाच येणार, अधिक एकाचा घन एकच येतो, 8y घन हा 2y घन आहे, म्हणजे 1/2y घन आहे. कारण एकाचा घन 1 आणि 8y घन 2y घन 8y घन. झालं सूत्र तयार. a घन अधिक b घन, म्हणजे इथं a झाला y आणि b आहे 1/2y. आता त्याप्रमाणे फक्त आपल्याला किमती ठेवायच्या आहेत. आता सूत्र आहे a अधिक b. पहिला इथं कंस काय आहे, a घन अधिक b घनचा a अधिक b म्हणजे या दोन्ही संख्यांची बेरीज किंवा दोन्ही पदांची बेरीज. मग y अधिक 1/2y. काहीच नाही आपण केलेलं, फक्त आहे तसंच आपण लिहिलं आहे. हे पहिलं पद, हे दुसरं पद. अपूर्णांक असेल अपूर्णांक लिहा. y अधिक 1/2y. आता इथं y वर्ग a वर्ग वजा ab. वजा ab म्हणजे पहिलं पद गुणिले दुसरे पद, मग y गुणिले 1/2y. पुढचं अधिक 1/2y वर्ग, 1/2y वर्ग. म्हणजे बघा आता उत्तर काय तयार होईल, y अधिक 1/2y पुढच्या कंसात y वर्ग y वर्ग. आता इथं y हा अंशस्थानी, हा छेदस्थानी, हा y जाणार आहे, म्हणजे इथं वजा शिल्लक राहिला 1/2 अधिक 1/2y वर्ग करायचा आपल्याला. एकाचा वर्ग 1 आणि 2y वर्ग 4y वर्ग. याप्रमाणे फक्त थोडासा अपूर्णांक जर त्या ठिकाणी असेल तर थोडा बदल होतो, म्हणजे लिखाणामध्ये सूत्र आहे तेच आहे, फक्त इथं भाग जातो आणि इथं छेदस्थानी असल्यामुळे आपल्या अंशाचा आणि छेदाचा वर्ग करावा लागतो. उत्तर आहे आपण लिहिणार आहोत y घन अधिक 1/8y घन बरोबर. पहिला कंस आहे तसाच, y अधिक 1/2y. दुसराही कंस आपण सोडवलेला आहे, फक्त आपण उत्तर लिहितो इथं y वर्ग वजा 1/2 अधिक 1/4y वर्ग. हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. पुढचं 7वं गणित घेऊया. इथं पण तसंच आहे बघा, a घन अधिक 8/a घन. आता a घन आहे तसंच लिहावं लागेल. 8 हा 2चा घन आहे आणि a घन हा a घन आहे, म्हणजे 8/a घन आपल्याला 2/a कंसाचा घन लिहिता येतो आहे. म्हणजे बघा आता a घन अधिक 2/a कंसाचा घन. a घन अधिक 2/a कंसाचा घन, म्हणजे आता आपल्याला सूत्र तेच वापरायचं आहे. सूत्र पुन्हा इथं लिहिते हवं तर a घन अधिक b घन बरोबर a अधिक b a वर्ग वजा ab अधिक b वर्ग बरोबर a अधिक b म्हणजे या दोन्ही पदांची बेरीज. a पहिलं पद आहे a, दुसरं आहे 2/a. हे 3 सोडून द्यायचे. बरेचसे विद्यार्थी तसंच लिहितात, तर फक्त पद लिहायचं आहे a अधिक 2a 2/a a अधिक 2/a. पुढच्या कंसात 1 वर्ग
ए वर्ग आहे, इथे ए वर्ग कंसात नाही टाकलं तरी चालतं. ए वर्ग वजा ए बी म्हणजे ए गुणिले 2/a, कारण इथं हा ए मानला हा बी मानला म्हणून ए गुणिले 2/a अधिक 2/a कंसाचा वर्ग. ए अधिक 2/a एचा वर्ग ए वर्ग. आता इथं बघा हा छेदस्थानी आहे, हा अंशस्थानी आहे म्हणजे इथं भाग जाणार आहे. वजा 2 अधिक 2/aचा वर्ग 4/a वर्ग. हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे हे 2 अवयव आहेत. त्याचं उत्तर लिहूया आता आपण दिलेल्या गणिताचं. दिलेलं गणित आहे a घन अधिक 8/a घन. त्याचे अवयव आहेत a अधिक 2/a ए वर्ग वजा 2 अधिक 4/a वर्ग. अशा पद्धतीने जर दोन्ही पदांमध्ये एक पद अपूर्णांक आपल्याला दिलेलं असेल तरी आपल्याला ते सहज सोडवता येतं. फक्त सूत्र आपलं पाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे सूत्रात किमती टाकून तुम्ही ठेवल्या तरीसुद्धा लगेच सोडवता येतात. आता इथं बघा हा 1 आहे अधिक क्यू घन छेद 125 आहे. आता एकाचा घन एकच येतो म्हणून 1 घन आपण लिहिलं अधिक क्यू घन छेद 125 म्हणजे क्यू छेद 5चा घन आहे. झालं ए घन अधिक बी घन सूत्र तयार झालं. आता इथं आपल्याला फक्त आपल्या सूत्राप्रमाणे मांडणी करायची आहे. मग दोन्ही पदांची पहिल्या कंसामध्ये बेरीज. मग 1 अधिक क्यू छेद 5. दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग म्हणजे एकाचा वर्ग वजा दोन्ही पदांचा गुणाकार 1 गुणिले क्यू छेद 5 अधिक बी वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे क्यू छेद 5चा वर्ग बरोबर 1 अधिक क्यू छेद 5. इथे हे ऋण नाही आहे मित्रांनो. एकाचा वर्ग 1 वजा इथं काही भाग जात नाही आहे म्हणजे गुणाकार होणार आहे. क्यू गुणिले 1 क्यू छेद 5 अधिक क्यू छेद 5चा वर्ग क्यू वर्ग छेद 25. म्हणजे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 1 अधिक क्यू घन छेद 125. दिलेले गणित आपण इथे लिहिलं आहे. बरोबर याचे अवयव आहेत 1 अधिक क्यू छेद 5 पुढच्या कंसात 1 वजा क्यू छेद 5 अधिक क्यू वर्ग छेद 25. याप्रमाणे ए घन अधिक बी घनचे अवयव कसे वाढायचे ते आपण बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल किंवा रोज व्हिडिओ बघत असाल परंतु चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे पुढच्या प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिका मी लवकरच अपलोड करणार आहे. त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.